पंतप्रधान मोदीजींनी 8:44 फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो, त्याच्यावर ते खळखळून हसले। त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब, आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे, आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता। मोदीजींनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय, तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवू इच्छिता आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल, याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो। उज्ज्वल निकमांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात। निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून आता निवड झाली आहे। या निवडीबाबत सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकमांना फोन केला आणि पुढील प्रश्न केला होता। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आता खासदार झालेत। 26/11च्या हल्ल्याचा खटला ते सध्याच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण, अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलंय। अनेक दहशतवादी हल्ल्यांचे खटले निकम यांनी लढलेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उज्ज्वल निकम यांची कारकीर्द कशी राहिली आहे ते पाहणार आहोत। उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 साली जळगाव येथे झाला। त्यांनी त्यांचं शिक्षण जळगावमध्ये केलं। प्राथमिक शिक्षणानंतर ग्रॅज्युएशन त्यांनी विज्ञान शाखेतनं केलं। पुढे त्यांनी जळगावच्या मनियार लॉ कॉलेजमधनं कायद्याची पदवी घेतली। एक निष्णात वकील आणि कायदेतज्ञ म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे। 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित देखील केलंय। उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून कारकीर्द कशी राहिली आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात। 1991चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, 1993चा साखळी बॉम्बस्फोट खटला, 2003 साली गेट ऑफ इंडिया येथील बॉम्बस्फोट खटल्याचं कामकाज उज्ज्वल निकम यांनी पाहिलंय। 26/11 हल्ल्याचा एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या विरोधातील खटला देखील उज्ज्वल निकम यांनी लढला होता। कसाबला फासावर लटकवण्याचं काम निकम यांनी केलं होतं। याशिवाय गुलशन कुमार यांच्या हत्येचा खटला, भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचा खटला, हा देखील निकम यांनी लढला होता। सध्या सुरू असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडनं उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातनं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला। या पराभवानंतर निकम पुन्हा त्यांच्या वकिली क्षेत्रामध्ये सक्रिय झाले होते। असं असलं तरी त्यांची खासदार व्हायची इच्छा आता पूर्ण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत निकम यांना शुभेच्छा दिल्यात। कोर्टात सक्षम बाजू मांडणारे निकम आता संसदेत देखील जनतेचे प्रश्न लावून धरतील यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।